म्हणून लोकशाहीमध्ये दोन चाकं असतात. एक जे सरकार चालवतं आणि दुसरं जे सरकारला प्रश्न विचारतं. पण विचार करा, जर प्रश्न विचारणारा चाकच निखळून पडला असेल तर गाडी चालणार कशी? ती थेट दरीत कोसळणार नाही का? सध्या महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात नेमकं हेच घडतंय. सरकार सत्तेत आलंय, मंत्री शपथ घेतायत, निर्णय होतायत, पण या सरकारला जाब विचारणारा, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारणारा विरोधी पक्षनेता आज मात्र सभागृहात नाहीये. सध्या नागपूरमध्ये अधिवेशनाचा गदारोळ सुरू आहे, पण तो एक शिस्तबद्ध विरोधाचा आवाज नसून तो केवळ गोंधळ आहे, कारण त्या गोंधळाला दिशा देणारा नेताच अजून ठरलेला नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात विरोधी पक्षनेता नसणे ही साधी गोष्ट का नाहीये. हा खरं तर केवळ एका खुर्चीचा प्रश्न नाही, तर हा तुमच्या आणि माझ्या अधिकारांवर, लोकशाहीवर होणारा किती मोठा घाला आहे. विरोधी पक्ष नव्हत्या नसणं लोकशाहीच्या दृष्टीने किती किती धोक्याचं आहे, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. सध्याच्या राजकीय परिस्थितीपासूनच हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारला धारेवर धरण्याची सर्वात मोठी संधी. विदर्भ, मराठवाडा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचं हे हक्काचं व्यासपीठ आहे. पण यावेळी वेगळं चित्र आहे, कारण यावेळी या अधिवेशनात विरोधी पक्षनेताच नाहीये. पण विरोधी पक्षनेता का नाहीये याची दोन प्रमुख कारणं आहेत. पहिलं म्हणजे संख्याबळाचा तेढा. कोणाकडे किती आमदार आहेत यावरून विरोधी पक्षातच एकमत होत नाहीये. कधी काँग्रेस दावा करते तर कधी दुसरा घटक पक्ष. नियमानुसार ज्या विरोधी पक्षाकडे सर्वात जास्त आमदार त्यांचा विरोधी पक्षनेता होतो. पण जेव्हा युती किंवा आघाडी असते आणि संख्याबळ जवळजवळ सारखं असतं, तेव्हा हा इगोचा आणि पॉवर गेमचा मुद्दा बनतो. सध्या महाराष्ट्रात विरोधी बाकांवर बसलेल्या महाविकास आघाडीमध्ये नेमकं हेच अंतर्गत राजकारण शिजतंय. कारण विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट खूप आग्रही आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव चर्चेत आहे. महाविकास आघाडीचे एकूण 46 आमदार आहेत, त्यात सर्वाधिक 20 आमदार उद्धव ठाकरे गटाचे आहे, म्हणून ते विरोधी पक्षनेतेपदाची मागणी करतायत. दुसरा कारण म्हणजे मान्यता मिळण्यातला विलंब. मंडळी, जोपर्यंत विरोधी पक्ष एक नाव ठरवून अध्यक्षांकडे देत नाही किंवा अध्यक्ष त्यावर शिक्कामोर्तब करत नाहीत, तोपर्यंत ती खुर्ची रिकामीच राहते. आणि दुर्दैवाने सत्ताधाऱ्यांनाही हेच हवं असतं, कारण समोर कॅप्टनच नसेल तर टीम विखुरलेली असते. आज अधिवेशनात आपण पाहतोय, कोणी उठतंय, काहीही बोलतंय, सरकारला घेण्याची स्ट्रॅटेजीच दिसत नाहीये. का? कारण तो अपोजिशन लीडर मिसिंग आहे. आता आपण वळूयात आपल्या व्हिडिओच्या मुख्य मुद्द्याकडे. आता तुम्हाला वाटेल, अरे विरोधी पक्षनेता आज नाही तर उद्या ठरलेच की त्यात काय एवढं. पण मंडळी, हा विचारच चुकीचा आहे. विरोधी पक्षनेता नसणं हे लोकशाहीच्या दृष्टीने इमर्जन्सीसारखं असतं. आता का ते 3 मुद्द्यात समजून घेऊ. मुद्दा क्रमांक 1, विरोधी पक्षनेता नसेल तर सरकार बेलगाम घोड्यासारखं वागू शकतं. तर बघा मंडळी, विरोधी पक्षनेता हा शॅडो सीएम असतो. त्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो. सरकारी फाईल्स, निर्णय आणि धोरणांमधील त्रुटी शोधून काढण्याचा त्याला कायदेशीर अधिकार असतो. जेव्हा नेता नसतो तेव्हा सरकार बेसुबार वागू शकतं. त्याला भीतीच नसते की उद्या सभागृहात कोणीतरी पुराव्याशी सह आपली पोलखोल करेल. सध्या अधिवेशनात प्रश्नांची सरबत्ती होते, पण त्याला तर्काची जोड नाहीये, कारण समन्वयाचाच अभाव आहे. मुद्दा क्रमांक 2, विरोधी पक्षनेता नसेल तर सरकार विधेयक मंजूर करण्याची घाई करू शकतं. हे सगळ्यात धोकादायक आहे. जेव्हा विरोधी पक्षनेता नसतो तेव्हा सरकारला फ्लोअर मॅनेजमेंट करणं सोपं जातं. महत्त्वाची विधेयकं, कायदे ज्यांचा तुमच्या आणि माझ्या खिशावर आणि आयुष्यावर परिणाम होणार आहे, ती विधेयकं चर्चेविनाच गोंधळात मंजूर करून घेतली जातात. विरोधी पक्षनेता असला की तो म्हणू शकतो, थांबा, या कायद्यात त्रुटी आहेत, यावर चर्चा झालीच पाहिजे. आज तो आवाज नसल्यामुळे कायदे पास होतील, पण ते लोकहिताचे असतीलच याची गॅरंटी कोण देणार? मुद्दा क्रमांक 3, विरोधी पक्षनेता लोकशाहीचा आत्मा आहे. मंडळी, विरोधी पक्षनेता हा केवळ एका पक्षाचा नेता नसतो, तर तो त्या करोडो मतदारांचा प्रतिनिधी असतो, ज्यांनी